माझ्या मागे स्क्रीनवर जो तुम्ही भाडखाव बघताय त्या भाडखावला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। घटना ज्या दिवशी घडली त्या घटनेनंतर 59 दिवसानंतर हा निकाल लागलेला आहे। खरं तर 59 दिवस सुद्धा या भाडखावला जगण्याचा अधिकार नाहीये। त्याला नसरापूरहून पकडून जेव्हा पुण्याला आणल्या जात होतं तेव्हा जर नसरापूरच्या टोल नाक्यावर त्याला लटकावला असता आणि त्याचा मृतदेह तसा तिथे टांगत ठेवला असता ना, तर अशा प्रकारच्या मानसिकतेची जी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असता। याच्या मनात कायद्याचा धाक नव्हता, कारण अशा प्रकारचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे त्याने घरातच केले होते आणि त्या केसमध्ये तो जेलमध्ये होता आणि पॅरोलवरती बाहेर आला होता। म्हणजे आपल्या कायदा व्यवस्थेविषयी न्याय व्यवस्थेविषयी झ्याट भीती नव्हती त्याच्या मनामध्ये। त्याला वाटत होतं न्याय व्यवस्था काही झ्याट करणार आहे माझं काहीच करू शकत नाही, कारण गुन्हे करून देखील मी बाहेर येतोयच की। आणि पॅरोलवरती येऊन या भाडखावने तो गुन्हा केला, त्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला, तिला दगडाने ठेचून मारलं आणि आरोपपत्रामध्ये असं देखील नमूद आहे की तिचा मृत्यू झाल्यानंतर देखील हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता। म्हणजे किती विकृत मानसिकता असेल या माणसाची हे तुमच्या तिथे लक्षात येत असेल। अशा प्रकारच्या माणसांना जगण्याचा खरंच मित्रांनो अधिकार नाहीये। यांना ठेचूनच मारलं पाहिजे होतं। या लोकांच्या हवाले जर केलं असतं ना, लोकांनी याला तिथे ठेचून मारलं असतं। परंतु एक प्रोसेस असते, कायदा सुव्यवस्था न्याय व्यवस्था असते आणि ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला त्या प्रोसेसनुसार जावं लागतं। त्या प्रोसेसनुसार सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस गेली आणि 59 दिवसामध्ये याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 59 दिवसामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्याची जी घटना आहे ती ऐतिहासिक आहे, कारण इतक्या फास्ट पद्धतीने कुठल्याच आरोपीला फाशीची शिक्षा आजवर महाराष्ट्रामध्ये तरी देण्यात आलेली नव्हती। हा कालावधी 59 दिवसांचा जो आहे ना तो आणखीन कमी व्हायला पाहिजे, कारण रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे ही। अशा प्रकारच्या विकृत घटना जर घडत असतील तर अशा आरोपींना त्वरित शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्यांना म्हणजे आता फाशीची शिक्षा ही सौम्य आहे, परंतु आता आपली न्याय व्यवस्था एकंदरीत त्या पद्धतीने ती शिक्षा देते। परंतु जर ह्यांना ठेचून मारता आलं ना तर त्या सुद्धा शिक्षेचा कायद्यामध्ये बदल करून जर समजा तसं करता येत असेल तर तसं देखील करायला पाहिजे, कारण या प्रकारच्या लोकांना जगण्याचा अधिकार नाहीये मित्रांनो। याला फाशीची शिक्षा होईल, 4 दिवस 4 लोक चर्चा करतील आणि गोष्ट इथे थांबेल। परंतु त्या चिमुकलीच्या घरच्यांच्या डोळ्यांमधले जे अश्रू आहेत ना ते कोण थांबवणार? तिच्या घरचे जेव्हा घरामध्ये जातील, त्या खेळण्यांकडे बघतील, तेव्हा त्यांना त्या चिमुकलीचा चेहरा दिसेल। त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यांच्या मनाला ज्या वेदना होत आहेत त्या वेदनेला कुठलीच न्यायव्यवस्था कधीच न्याय देऊ शकत नाही मित्रांनो। आणि या वेदना जर थांबवायच्या असतील तर या घटना थांबवायला हवेत, आणि घटना जर थांबवायच्या असतील तर न्याय व्यवस्था कायदा व्यवस्था जास्तीत जास्त कठोर व्हायला हवी। म्हणजे कायद्याचा धाक अशा भाडखाऊंच्या मनामध्ये निर्माण होईल आणि अशा घटना ह्या करणार नाहीत, किंवा अशा गोष्टी जर समजा करायच्या असतील तर त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे, त्यांची फाटून हातात आली पाहिजे। कायदा हा सर्वोच्च असला पाहिजे, कारण कायद्याची भीती जर यांच्या मनामध्ये असेल तर ह्या घटना कमी होण्यास मदत होईल। आणि अशा प्रकारच्या ज्या केसेस न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत, मी म्हणेल त्यांना सुद्धा फास्ट ट्रॅकमध्ये घ्या आणि त्यांना सुद्धा रेअरेस्ट ऑफ द रेअर केस समजून लवकर त्यांचा निकाल काढा, कारण अशा भाडखावांना मी म्हणलं ना जगण्याचा अधिकार नाहीये मित्रांनो। यांना मारलंच पाहिजे, हे मेलेच पाहिजेत, समाजावरती कलंक आहे हे मेलेच पाहिजेत। बाकी ह्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा। या भाडखावला जर शिव्या द्यायच्या असतील तर शिव्या नक्कीच द्या, मी तर म्हणेल द्याच शिव्या, कारण एक समाज म्हणून अशा भाडखाऊ जर समजा आपल्या आजूबाजूला वावरत असतील ना तर त्यांच्यावरती कायदा तर समजा नंतर येईल, आधी आपल्याला सजग होणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपल्या ज्या आया बहिणी आहेत त्या समाजामध्ये सुरक्षित राहू शकणार नाहीत। एखादी चिमुकली जर समजा घराबाहेर गेली तर ती जोपर्यंत परत घरात येत नाही तोपर्यंत तिच्या घरच्यांना धाकधूक लागलेली असते की माझी चिमुकली परत सुखरूप घरात येईल का नाही। ती धाकधूक संपली पाहिजे मित्रांनो। एक समाज म्हणून आपण त्या लायकीचे बनायला पाहिजेत, त्या विचारसरणीचे आपण बनायला पाहिजेत। त्यामुळे कायदा सुव्यवस्था जी आहे ती कठोरात कठोर व्हायलाच पाहिजे। बाकी एकंदरीत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।